हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मी सुषमा. आज आपण मस्तपैकी कुरकुरीत अशी भेंडी फ्राय बनवणार आहोत आणि ही भेंडी फ्राय बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तर मी अशा पद्धतीने ही भेंडी छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर त्याची डेट काढलेले आहेत, मधून कट केलेले आहेत आणि भेंडी छान कोवळी आहेत, त्याच्यामुळे बी आहे तो फार कमी आहे. आणि जर का जून असेल भेंडी म्हणजे थोडी मोठी असेल तरीसुद्धा तो बी आतला काढून घ्यायचा आहे, कारण त्या बियांमुळे ना भेंड्यांची टेस्ट आहे ती बिघडते. तर अशा पद्धतीने आपण भेंडी साफ करून घेतलेली आहे. आता हा घेतलेला आपण बेसन, तांदळाचं पीठ, तिखट मसाला, गरम मसाला, हळदी पावडर आणि धने पावडर, थोडासा ओवा मिक्स करायचा आहे, जिरा मिक्स करायचा आहे, काळा मीठ, साधा मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. आणि याच्यामध्ये आपण पिळणार आहोत लिंबू. आता हा लिंबाचा रस एकदम भारी आहे, म्हणजे एकदम चवदार लागते भेंडी. तर लिंबाचा रस नक्की ॲड करा, नाहीतर दही ॲड करू शकता किंवा चिंचेचा पाणीसुद्धा ॲड करू शकतो आपण, किंवा आमचूर पावडर. आणि हा थोडासा साधा पाणी ॲड केलेला आहे. साधा पाणी जेवढी आवश्यकता असेल त्यानुसारच ॲड करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हा आपण बेटर बनवून घेतलेला आहे. आता हा बेटर आपण छान भेंड्यांमध्ये भरणार आहोत आणि मस्तपैकी अशी कुरकुरीत भेंडी फ्राय करणार आहोत. ही भेंडी फ्राय आपण शॅलो फ्राय करणार आहोत, म्हणजे की ह्यांना आपण फोडणी देणार आहोत आणि छान फ्राय करून घेणार आहोत. तर फोडणी करताना 4-5 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत, कढीपत्ता, जिरा आणि हलकासा वरून थोडासा मीठ, असे हे पदार्थ सर्व मिक्स करून छान फोडणी करून घ्यायचे आहेत. लसूण ॲड कराच, कारण लसणीमुळे ना फार सुंदर चव येते भेंड्यांना. आणि लसूणसुद्धा तेलामध्ये अशी खुरपूस भाजली गेलेली छान लागते खायला. कढीपत्ता, मिरची मी ॲड केली नव्हती म्हणून मी मिरची आता ॲड केलेली आहे. तर मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्या पेस्टमध्ये सुद्धा ती मिरची ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने ही बनवलेली आहे आज घरी भेंडी फ्राय. फार अप्रतिम अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. चॅनल पेजवरती नवीन असेल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. बाय बाय, टाटा, टेक केअर.